तेव्हा शेव येऊन त्या ब्राह्मणाने गुराख्याच्या हातातून आसूड हिसकावून घेतला आणि त्या रेड्याच्या पाठीवर 3 फटकारे मारले. काही जण उत्सुकतेने ज्ञानदेवांच्या मागील बाजूस जाऊन पाहतात तर त्यांच्या पाठीवर 3 वळ उठले होते. ही गोष्ट पाहताच जमावामध्ये मोठी खळबळ झाली. ही वार्ता कानावर जातात धर्मसभेचे सभासद तिथे लगबगीने येऊन दाखल झाले. पुन्हा त्या चेष्टेखोर ब्राह्मणाने सांगितले की मुला, ही नजरबंदी तर चांगलीच केलीस, पण हा रेडा जर का तुझ्यासारखा बोलेल तर मात्र तुम्हा दोघांचा आत्मा एक आहे हे सिद्ध होईल. असे ऐकून ज्ञानदेव म्हणाले, अवश्य असेच हो. एवढे म्हणून ज्ञानदेवांनी रेड्यापाशी जाऊन त्याच्या माथ्यावर आपला तळहात ठेवला. तेव्हा सर्व लोक श्वास रोखून माना उंचावून पाहत असताना रेड्याच्या मुखातून गंभीर आवाजात शब्द उमटले. हरि ओम अग्निमेय पुरोहितम आणि अगदी स्वच्छ वेदरूच्या स्वरांसहित बाहेर पडू लागल्या. तो चमत्कार पाहून धर्मसभेचे अध्यक्ष पुढे आले व सद्गदित कंठाने म्हणाले, बाळांनो, तुमच्यासारख्या मनुष्य शरीरातील देवांना आम्ही कसले शुद्धीपत्र देणार? आमचे ज्ञान खरोखरच शाब्दिक आहे. आपण प्रत्यक्ष ईश्वरी अवतार आहात. आपणाला व्रतबंधाची जरुरीच नाही. सर्व शास्त्रबंधनाच्या पलीकडचे आपण आहात. आपल्या चरणस्पर्शामुळे आज हे महाक्षेत्र मात्र धन्य झाले. तुम्ही केव्हाही व कुठेही तुमच्या इच्छेनुसार संचार करू शकता. तेव्हा या मुलांना पाहण्यासाठी व पाया पडण्यासाठी नागरिकांची फार मोठी गर्दी झाली. हा दिवस शके 1209 मधील माघ शुद्ध पंचमीचा होता. नंतर एका भाविक ब्राह्मणाने त्यांना आपल्या घरी नेले. त्यांची उत्तम प्रकारे बडदास्त त्याने ठेवली. पण तरी सुद्धा काही गर्विष्ठ ब्राह्मणांना या मुलांचे महत्व सलत होते. ते यांचा पाणउतारा कसा करता येईल अशा संधीची वाट पाहत असत. परंतु असंख्य नागरिकांच्या श्रद्धेमुळे त्यांना उघड मात्र काही बोलता येत नसे. तथापि काही दिवसांनी तशी संधी आपोआप चालून आली. त्याचे असे झाले की ज्ञानेश्वरादी भावंडे ज्या विप्राच्या घरी होती त्याच्या वडिलांची श्राद्ध तिथी आली. पण इतर ब्राह्मणांनी एकत्र जमून कट केला आणि त्यांच्या घरी कुणीही ब्राह्मण जायला तयार झाला नाही. बिचारा अगदी निराश झाला. ज्ञानदेवांनी विचारले तेव्हा त्या ब्राह्मणाने खिन्न होऊन सर्व परिस्थिती त्यांना सांगितली. ज्ञानदेवांनी सांगितले की काही हरकत नाही, श्राद्धाची तयारी करा. त्यावर विश्वासून त्याने सर्व तयारी केली. इतर ब्राह्मण त्याची फजिती पाहण्यासाठी दूर जमा झाले होते. श्राद्धासाठी उपाध्याय म्हणून स्वतः ज्ञानदेव बसले. सुरुवातीचे विधी आटोपल्यावर भोजनासाठी पाटपाणी मांडल्यावर ज्ञानदेवांनी अंगणात उभे राहून दोन्ही हात वर केले व आकाशाकडे पाहिले आणि त्याच्या पितरांना व देवांना आवाहन केले. तात्काळ सर्व प्रगट झाले व घरात भोजनासाठी गेले. हा सर्व प्रकार लांबून पाहणाऱ्या ब्राह्मणांचे चेहरे मात्र पाहण्यालायक झाले. नंतर थोडे दिवस मुक्काम करून 4ही भावंडांनी पैठण सोडले व ते पुढे निघाले. जातेवेळी त्या रेड्यालाही त्यांनीच बरोबर नेले.